श्री सिद्धनाथ शिक्षण संस्था दहिवडी संचालित ISO मानांकित शाळा व A ग्रेड प्राप्त सातारा जिल्ह्यातील पहिली सेमी इंग्रजी शाळा असलेल्या आदर्श विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन रविवारी सायंकाळी मोठ्या उत्साहात संपन्न झाले। या अभूतपूर्व सोहळ्यासाठी राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी आवर्जून उपस्थिती लावली होती। मानचे सुपुत्र व धाराशिवचे जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यासाठी दैनिक तरुण भारतच्या सातारा आवृत्तीचे प्रमुख दीपक प्रभावळकर तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष RB जाधव, सचिव सौ शीला जाधव तसेच संचालक मंडळ, पालक, पत्रकार व तालुक्यातील शुभचिंतक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते। विद्यालयाचे मुख्याध्यापक लालासाहेब दडस यांनी सर्वांचे स्वागत केले। विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलागुणांनी उपस्थित सर्वजण भारावून गेल्याचं यावेळी पाहायला मिळालं। यावेळी मंत्री जयकुमार गोरे काय म्हणाले ते पाहूयात। मी खास आकर्षण यासाठी म्हणणार आहे की भाऊंची नेहमीच या शाळेमध्ये नेहमीच उपस्थिती असते आणि इतकं त्यांचं व्यस्त शेड्यूल असताना सुद्धा अगदी मला तर वाटलं नाही, स्वप्नात पण वाटलं नव्हतं की भाऊ आपल्याला वेळ देतील म्हणून, अगदी छोट्या मोठ्या कार्यक्रमात पण त्यांनी अगदी मी जेव्हा त्यांना विनंती केली की ते कुठल्याही क्षणाला नाही म्हटले नाहीत आणि त्यांनी मला या कार्यक्रमासाठी वेळ दिला। प्रथमतः मी शाळेच्या वतीने त्यांचं या ठिकाणी खूप खूप आभार मानतो। भाऊ तसे या ठिकाणी आदर्श जे संकुल आहे त्या संकुलाचे एक सदस्य आहेत आणि आमच्या आदर्श संकुलाच्या सदस्य मंत्री म्हणून या ठिकाणी अगदी मंत्री म्हणून अगदी 1.5 महिन्याचा कालावधी उलटलेला असेल आणि ज्याप्रमाणे ते आमदार असताना, जिल्हा परिषद सदस्य असताना आणि आज एवढ्या मोठ्या पदावर आणि पहिलेच आमच्या मंत्री झाल्यानंतरचा हा संस्थेचा पहिलाच कार्यक्रम आणि या पहिल्या कार्यक्रमासाठी त्यांनी मला वेळ दिला, या आदर्श संकुलासाठी वेळ दिला, त्याबद्दल मी त्यांचं शतशः या ठिकाणी आभार मानतो। आणि सांगण्यासारखं काही नाही, त्यांचा आशीर्वादच एवढा मोठा आहे की ज्या पद्धतीनं भाऊने आपल्या राजकारणामध्ये भरारी घेतली आणि आपल्या 3 टर्मच्या आमदारकीच्या मध्ये हा मान तालुका सुजलाम सुफलाम केला। जलनायक म्हणून हे अशीच काही पदवी मिळत नाही, असे हे आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व आपल्या या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। आणि दुसरं असं की ही शाळाच, ह्या शाळेतले विद्यार्थी जयकुमार गोरे नाव म्हटलं, अगदी इलेक्शन होतं तर बालवाडीतली लहान लहान गट मतदान आहे आमदारकीचं, तर आमदारकीचं म्हणत नव्हते, जयकुमार गोरेंचं मतदान आहे, जयकुमार गोरेंचं मतदान आहे। लहान गटातली पोरं प्रचार करत होती, त्यांना मत द्यायचंय, कमळाला मत द्यायचंय, कोणालाही न सांगता। आणि इतकी ऊर्जा या मुलांच्या मध्ये, ते या शाळेतल्या पोरांचे फान आहेत आणि त्याच मुलांचं भाव आले पाहिजे का, भाव आले पाहिजे सर, इथं सारखे त्यांची एकदम हे असायचे आणि भाऊने कसलाही वेळ क्षणाचाही विलंब न लावता होकार दिला। या ठिकाणी उपस्थित आम्ही शाळेसाठी काहीही मागणार नाही, तुमचे आशीर्वाद हेच आम्हाला सतत राहू द्या, त्याच्यातून आमच्या शाळेला आम्हाला ऊर्जा मिळते। इतकंच या ठिकाणी बोलतो, या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज आपल्या दहिवडीच्या मान तालुक्याच्या वैभवात भर पाडणारे आणि शैक्षणिक क्रांती घडवणारी आदर्श प्राथमिक विद्यालय ही शाळा आणि शाळेचं वार्षिक स्नेहसंमेलन
या स्नेहसंमेलनासाठी आपल्या सगळ्यांसोबत उपस्थित असलेले, ज्यांच्यासाठी तुम्ही एकदा सगळ्यांनी हात वर केले पाहिजे. सगळ्यांचे हात दोन्ही हात वर करायचा आणि जोरदार टाळ्या वाजवा. त्यांचा सचिन ओंबासे या मातीचा सुपुत्र आहे आणि ज्यानं आपल्या कर्तृत्वानं प्रचंड अशी उत्तुंग उभारी घेतली आणि आज धाराशिव जिल्ह्याचे कलेक्टर म्हणून माझ्या माहितीप्रमाणे प्रशासकीय क्षेत्रातली जिल्हा स्तरावरची सगळ्यात मोठी पोस्ट की जी जिल्हा चालवणारी असते आणि ते या शाळेचा विद्यार्थी आहे याचा आपल्या सगळ्याच विद्यार्थ्यांना मनापासूनचा अभिमान आहे, आनंद आहे. म्हणून आपल्या सगळ्यांना सांगितलं की आज आमचा सचिन आज या शाळेच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्याने अध्यक्ष म्हणून लाभला आहे. त्याचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. या स्टेजवर उपस्थित असलेले आमचे दुसरे मित्र जे लोकशाहीचा चौथा स्तंभ तरुण भारतचे आमचे दीपकराव प्रभावळकर यांचे मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. गांधी सेठ आमचे जाधव दाम्पत्य, त्यांनी या शाळेला वाढवलं, फुलवलं, मोठं केलं. ते दोघंही या ठिकाणी संस्थापक उपस्थित आहेत, त्यांचंही मनापासून स्वागत करतो. अरुण बाबा त्यांच्यासोबत असलेले मागचे सगळे सहकारी, आमचे मागचे बसलेले जाधव सर, सगळ्यांचं स्वागत करत असताना ज्यांच्यासाठी पुन्हा एकदा टाळ्या वाजवल्या पाहिजेत त्या शाळेचे मुख्याध्यापक आणि माझे मित्र सन्माननीय दराज सर, त्यांच्या आग्रह असतो किंवा त्यांनी एकदा सूचना केली, आग्रह केल्यावर नाही हा शब्द नाही. एवढी अडचण होती, एवढा प्रॉब्लेम होते, तरी पण तिच्या आग्रहानं सोडलं नाही. शेवटी भाऊ तुम्ही येणारच आहे तर मी इकडे थोडा वेळ काढा. पण दैवडी शहरातल्या पहिल्या सार्वजनिक कार्यक्रमाला मी मंत्री झाल्यावर येण्याचा योग आला मला तो या आदर्श शाळेमध्ये. त्याचा मला अभिमान आहे. त्यांचे आदरणीय दरज सर, शाळेचे सगळे शिक्षक, शाळेचे सगळे पालक, शाळेतल्या विद्यार्थ्यांचे पालक, विद्यार्थी, पत्रकार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. पण आमचे दरज सर पत्रकार आहेत. एका वेळी त्या 2, 3, 4, 5 भूमिका पार पडत असतात. कुटुंबासाठी एक कुटुंबाचा आधार, शाळेसाठी शाळेचा आधार, पत्रकारांसाठी त्यांचा आधार, असं सगळ्या अंगाने काम करणारे व्यक्तिमत्व आहे. गावाच्या समाजाच्या राजकारणामध्ये तिथेही ताकद उभा असणारा माझा सहकारी या निमित्तानं या शाळेचं मुख्याध्यापक म्हणून काम करतो, याचा आपल्या सगळ्यांना आनंद आहे. आज मी फार काय बोलणार नाही. वास्तविक मला जायचं होतं, जायचं म्हणूनच मी मध्येच उठून या ठिकाणी बोलतोय. आपण सचिनरावांचं भाषण आहे, बाकीचेही कार्यक्रम आहेत, पण आपल्या सगळ्या कार्यक्रमामध्ये मी काय फार वेळ राहणार नाही. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण माझं भाषण इथं ऐकायला इथं आलेलं असतंय. माझा काही या कार्यक्रमात तसा संबंध नाही. आपण सगळेजण पाहलाय की आपल्या पाहुण्यांना वर्षभरात काय केलं, एखादा छोटा मोठा इव्हेंट असतो, कार्यक्रम असतो, आणि मला वाटतं स्टेजवर तो मुलगा परफॉर्मन्स करत असताना बघण्यामध्ये जो आईच्या चेहऱ्यावर आनंद असतो, जेव्हा वडिलांच्या चेहऱ्यावर आनंद असतो, त्याच्याविषयी दुसरं काय असू शकत नाही. तर त्याला सगळ्यांना म्हणून त्या कार्यक्रमाचं आहे की तो कधी क्षण येतोय, माझा मुलगा स्टेजवर कधी जातोय, कधी काय इव्हेंट करतोय, आणि त्यासाठी हा कार्यक्रम वास्तविक पाहता असतो. शाळेच्या वर्षभरातलं केलेलं काम, शाळेत वर्षभरामध्ये शिक्षकांनी घेतलेली मेहनत, आणि या सगळ्यामध्ये एक 4 लावायचं काम वार्षिक स्नेहसंमेलन करत असतं. मी त्या प्रक्रियेतनं गेलेलो आहे, मला माहिती आहे. पण त्यावेळी काय एवढं प्रगत वार्षिक स्नेहसंमेलन असायचं नाही. काहीतरी असायचं, कुठेतरी असायचं, भाषण विषय वाटून टुकं असायचं. पण आता आपण सगळेजण बघतो एकावर एक चढ असं कार्यक्रम, आणि खूप चांगला कार्यक्रम. इव्हेंट मॅनेजमेंटवाल्या टीम येतात, अँकर येतात, आपापली भूमिका म्हणतात, आणि खूप चांगले कार्यक्रम या ठिकाणी आपण घेतात. म्हणून या शाळेनं हे कार्यक्रम करत असताना खूप चांगली गुणवत्ता ठेवलेली आहे. खूप चांगला हॉल आहे. शाळेचा स्वतंत्र असा हॉल मला वाटतं कुठल्या शाळेचा नाही.
आदर्श शाळेचा एवढा मोठा हॉल आहे, त्यात मीच वार्षिक स्नेह संमेलनात जातो, कुठं घ्यायचा प्रश्न पडतो. शाळेतही चांगली अद्यावत इमारत बऱ्यापैकी बनलेली आहे. आता सगळ्यांनी मला सांगितलं, भाऊ तुम्ही आला ऐकला रस्ता खराब आहे, शाळेपर्यंत याचा रस्ता डांबरी झाला पाहिजे याची मागणी केली. कारण आमच्या महिला भगिनी मुलांना आणायला सोडायला येतात, त्यांना धूळ खायला लागते. आता मी एवढी काळजी घेतो की आता इथनं महिला भगिनी महिन्यात डांबरावर यायला एवढी व्यवस्था करतो. शाळेला खूप चांगला रस्ता आहे, तो तुमच्याकडे पुढच्या हॉस्टेलपर्यंत करतो, सगळ्याच कोकापर्यंतचा रस्ता ते करून आणि शाळेच्या सगळ्याच कामकाजा बाबतीत शाळेनं खूप चांगली गुणवत्ता ठेवलेली आहे. सगळ्याच विद्यार्थ्यांना चारी बाजूनं कसं आपल्या व्यवहारिक जीवनामध्ये जीवन जगण्यासाठी जे शिक्षण द्यायला लागतं त्या संदर्भातही आपण त्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये आम्हाला बदलाची आवश्यकता आहे. कारण शिक्षण देणं म्हणजेच आपल्या पाठ्यपुस्तकातलं शिक्षण देणं एवढ्यापुरतं मराठी शिक्षण असू शकत नाही. आणि माझं मत आहे भारताची शिक्षण व्यवस्था जी आहे ज्याचा व्यावहारिक जीवनात किती उपयोग होतो मलाही माहिती नाही. कारण मी काय भूगोल शिकलो, काय मी इतिहास शिकलो, काय शिकलो मला माहिती नाही. त्याचा माझ्या व्यावहारिक जीवनात किती उपयोग आहे मला हे माहिती नाही. पण आता प्रॅक्टिकली जीवनातली शाळा जे प्रत्यक्ष मुलांना स्वतःचं जीवन घडवण्यासाठी गरज लागणारं शिक्षण हे घडवण्याची आवश्यकता, अशा पद्धतीचं शिक्षण धोरण देण्याची आवश्यकता आहे. भविष्यामध्ये काही गोष्टी घडतील एवढंच या ठिकाणी मी आपल्याला सांगतो. या शाळेला मनापासूनच्या शुभेच्छा देतो. भरत तुम्हाला मनापासूनच्या शुभेच्छा देतो. आणि आपण सगळ्यांनी या शाळेच्या वैभवामध्ये भर टाकण्यासाठी जे व्यवहार ते सगळं करून अशा पद्धतीचा शब्द या निमित्ताने आपल्याला देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय भारत. वास्तविक त्यांचं शिबिर चालू होतं. मी फार बोलणं अपेक्षित नव्हतं, तरी पण अस्मितासाठी नव्हे, पुण्याची खवट एक तिथं निवेदिका होती ती म्हणजे आता यानंतर दीपक प्रभावकर 2 शब्द बोलतील. मी व्यासपीठावर आलो, ऐकलं 2 शब्द, स्टेजवर आलो, माईकवर आलो, शाने वा एवढंच म्हणलं काय तसं परत एकदा तुम्हाला सूचना देतो, टाळ्या वाजवा. आज आदर्श शाळेचा वार्षिक स्नेह संमेलन आज ह्या वर्षीचा कार्यक्रम आहे. त्यासाठी आलेले सर्व विद्यार्थी, त्यांचे पालक, आलेले सर्व पत्रकार आणि पंचावन्न सर्व मान्यवर. आता जसं मला रुपेशजीने सांगितलं जवळजवळ 35 कार्यक्रम आहेत, तर मी काही जास्त वेळ घेणार नाही. कारण मी जेव्हा शाळेत होतो तेव्हा तिथं वरती बोलणारा माणूस काय बोलतोय तिथं कोणाचं लक्ष नसतं. काय सांगतात, काय बोलतात, तर मला असं वाटतं मी शाळेत असं वगैरे कधी कधी कोण जिल्हा परिषद मेंबर बोलवायचे, त्यांना भाषण द्यायचे, ते काय बोलतात आणि कधी माझ्या काय माहिती आहे कशासाठी बोलले काय बोलले. फक्त 2 मिनिटं शाळेतल्या आठवणी सांगतो की बऱ्याच वेळा म्हणजे आपलं जे वेगवेगळे कार्यक्रम असतात, वक्तृत्व स्पर्धा असतात, याच्यामध्ये बऱ्याच वेळा आपल्याला ग्रामीण भागात लक्षात येत नाही की याच्यामुळे आपल्या पर्सनॅलिटी पार्ट असतो आपल्याला बोलण्याची. कारण काय असतं प्रत्येक ठिकाणी तुम्हाला तुमचं मत मांडायचं असतं, तुमचे कलागुण असतात त्याचा सादर करण्याची तुम्हाला सवय होते. तर ही पूर्ण आपल्या व्यक्तिमत्व विकासामध्ये अभ्यासाबरोबरच खेळ आहे, त्याच्याबरोबर आपला जे बोलण्याचे स्किल्स आहेत. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.